नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी भ्रष्टाचार हाच शिष्टाचार या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेली आहे। चला तर करूयात सुरुवात। नेत्याला मिळाली सत्ता, पोलिसांना मिळतो भत्ता, नोकरदाराला मिळते वेतन, शेतकऱ्याचेच का होतं शोषण? गुन्हेगाराला का मिळत नाही शिक्षा, गरीब मागतोय भिक्षा। भ्रष्टाचाराने घातलं थैमान, का करत नाही आपण थोरांचा सन्मान? नेते देतात जोरात भाषण, गरीबाला मिळत नाही अजून राशन। पीडिताचं होते इथे शोषण, अजबच आहे आपलं शासन। का आहोत आपण शांत, कधी होणार याचा अंत? सांगून गेले संत महंत, काढा आपल्या मनातील जंत, काढा आपल्या मनातील जंत। लहानपणी मी एक सुभाषित वाचले होते, स्थान भ्रष्टा न शोभन्ते, दंता केशा नखा नरा। म्हणजे आपल्या स्थानापासून ढळलेले दात, केस, नखे आणि मानसे शोभत नाही। पण आज काय आढळते? भ्रष्टाचारात लडबडलेली कित्येक माणसे उच्च स्थानावर विराजमान झाली आहेत। 50 वर्षांपूर्वी भारतासारख्या देशात भ्रष्ट आचरणाला वाव नव्हता। भ्रष्टाचारी माणसाला अतिशय कमी लेखले जाई, पण आज साऱ्याच नैतिक मूल्यांचा ऱ्हास झाला आहे। आज असे एकही क्षेत्र नाही की जेथे भ्रष्टाचाराला प्रवेश मिळालेला नाही। उलट आज भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे। केवळ मोठ्या शहरांतूनच नाही तर अगदी खेडोपाडी सुद्धा कामाच्या कागदांवर वजन ठेवले नाही तर कामे होत नाही। सरकारी कचेऱ्यांतून या रोगाची लागण प्रथम झाली। कोणतेही काम तेथील कर्मचाऱ्यांकडून करून घ्यायचे असेल तर आधी त्यांचे हात ओले करावे लागतात। आजकाल विमा कंपनी, बँका, आयकर कचेऱ्या सर्वत्र हा भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे की यात आपण काही गैर करत आहोत असे कुणालाही वाटत नाही। भ्रष्टाचाराची कसर समाज मनाला पोखरू लागली आहे। आज भ्रष्टाचार हा मोठ्या चिंतेचा विषय झाला आहे, कारण भ्रष्टाचाराने आपल्या हातपाय, शिक्षण, वैद्यक अशा मानवी जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रांपर्यंत पसरवले आहेत। शाळा महाविद्यालयांच्या प्रवेशापासून रुपयांची गरज लागते। परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडून भागत नाही म्हणून गुणांची अदलाबदल केली जाते। केवळ काही रुपयांसाठी हुशार विद्यार्थी आपल्या गुणवत्तेचे श्रेय कोणालाही विकायला तयार होतात। वैद्यकशास्त्र हे केवढे पवित्र क्षेत्र। दुसऱ्याला जीवनदान देणारा डॉक्टर, वैद्य हा पतिपरमेश्वर वाटत असे, पण आज अनेक वेळा हा परमेश्वर असुरासारखे वागताना आढळतो। कशासाठी? तर काही मुठभर पैशांसाठी। कुणा गरिबाची किडनी त्याला फसवून काढून विकणारा डॉक्टर हा देव कसला? त्याला दानवच म्हटले पाहिजे। शिक्षण क्षेत्रातही भ्रष्टाचाराने आपले पाय दूरवर पसरले आहेत। माणूस भ्रष्टाचारी का होतो? त्याच्या साऱ्या श्रद्धा, निष्ठा का हरवितात? मंदिराचा सुवर्ण कळस घडवणाराच कळसातील सोने चोरतो, तेव्हा त्या आचरणाला काय म्हणावे? या साऱ्या वृत्तीला एकच कारण आहे आणि ते म्हणजे माणसाची उपभोगवादी वृत्ती। भ्रष्टाचार हा गरीब, श्रीमंत सगळे करताना दिसतात। सुशिक्षित व सुविद्य माणसे आपली विद्वत्ता वापरून भ्रष्टाचार करतात। तेथे स्त्री पुरुष असा कोणताच भेदभाव नाही, फक्त चैन हवी, सत्ता हवी। त्यासाठी फार मौल्यवान अशी आपली नीतिमूल्ये आपण हरवून बसलो आहोत। प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांच्या नाटकातील नायक भ्रष्टाचाराच्या विकृतीला मनाचा महारोग म्हणतो। क्रिकेट खेळातील मॅच फिक्सिंग प्रकरणाने सारे जग हादरले। क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ आणि त्या खेळातील खेळाडू ही त्यांची आवडती दैवते। आपली तहानभूक विसरून आपली महत्त्वाची कामे बाजूला ठेवून ते त्यांचा खेळ पाहतात। असा हा आपला आवडता खेळाडू काही रुपयांसाठी मुद्दाम बाद होतो हे कळल्यावर लोकांना विश्वासघाताचा धक्काच बसला। भ्रष्टाचाराचा हा भस्मासूर सर्वत्र बोकाळला आहे। खळाळणाऱ्या, उफाळणाऱ्या पाण्यात एखादा भोवरा निर्माण होतो आणि मग पट्टीचा पोहणाराही या भोवऱ्यात गुरफटला जातो। गुरफटला गेला की त्याची सुटका नसते।
आज असेच आपण सगळे या भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात अडकले आहोत. त्यातून आपली सुटका होणार कधी? धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा निबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक जरूर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. टेक केअर. बाय.